शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला। सत्ताधाऱ्यांकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवर आज आनंदोत्सव साजरा करण्यात आला। सत्ताधाऱ्यांकडून शिवरायांचा एकच जयघोष पाहायला मिळाला। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला। युनेस्कोनं शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केल्यानं सत्ताधाऱ्यांनी एकच जयघोष केला। यात मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनीही सहभाग घेतला होता। तर आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील उपस्थित होते। दरम्यान याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी। पाहूया। आहोत आता विधान भवनात आणि विधान भवनाच्या पायऱ्यांवर आपण बघतोय की ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा जो आहे तो लाभलेला आहे। युनेस्कोने या हेरिटेज दर्जा जो आहे तो दिलेला आहे आणि त्यासाठी हा क्षण जो आहे तो अभिमानाचा आहे, हा क्षण जो आहे तो आनंदाचा आहे, हा क्षण जो आहे गौरव आहे शिवरायांच्या नेतृत्वाचा, मराठ्यांच्या शौर्याचा। अशा पद्धतीचे बोर्ड जे आहेत ते सत्ताधाऱ्यांनी लावलेले आहेत। त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा जयघोष इथे करण्यात येताना पाहायला मिळतो। एकंदरीतच हा उत्साह आहे जो आनंदाचा उत्साह पाहायला मिळतो। युनेस्कोने जवळपास 12 किल्ल्यांचा यामध्ये सहभाग केलेला आहे आणि हेरिटेज वारसा जो आहे तो देखील त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे हा सगळ्या महाराष्ट्रीयांसाठी किंवा महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे असं देखील सांगितलं जात आहे। मात्र आपण बघतोय की सत्ताधाऱ्यांनी देखील जय शिवाजी जय भवानी अशा पद्धतीच्या घोषणा देत आणि हा क्षण अभिमानाचा, क्षण आनंदाचा आहे असं सांगत छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर हातात घेत जयघोष केलेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतसह मी भाग्यश्री प्रधान, आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।